तुम्ही सर्व मैत्रिणींची मनापासून खूप खूप स्वागत. तर सकाळचे 7:30 वाजले तर घरातले सगळे काम आवरून झालेले आहेत. तर आज आहे रथसप्तमी. रथसप्तमीच्या सर्व मैत्रिणींना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मेन तर माझी संक्रांत करायची राहिलेली, कारण आमच्या चुलत सासूबाई होत्या, ते एक्सपायर झालेले होत्या, त्याच्यामुळे आम्हाला सुतक होतं. मग सुतकामध्ये करत नाहीत, त्याच्यामुळे आज रथसप्तमी असल्यामुळे मला शेवटचा दिवस आहे, तर आज संक्रांत साजरी करायची. तर सुगडे हे मी घेऊन आलेले. त्यात आणखी दुसरा एक घोळ म्हणजे काल 4था दिवस होता. मग 4थ्या दिवशी आपल्याला काही करता येत नाही, त्याच्यामुळे मी जे सुगडे ते आणले ते सगळे तसेच ठेवलेले आहेत. वाहनाचं सामान आणलेलं आहे ते पण तसंच ठेवलेलं आहे. मग आज लवकर उठले होते, सगळे घरातले काम आवरून घेतले, कारण मला आता भरपूर काही काम करून घ्यायचे तर, कारण ते सुगडे धुण्यापासूनची सुरुवात आहे माझी सगळी. तर हा संक्रांतीचा व्हिडिओ मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. ते आता मला आवरायचे, कसं आवरणार आहे, कसे सुगडे पुजणार आहे आणि नैवेद्यासाठी काय काय करणार आहे. चला, तर वेळ वाया न घालता कामाला लागता येते. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, आणि काही कमेंट असतील तर ते मला नक्की सांगा. तर चला, लागते कामाला. सगळ्या खणांना 5-5 वेळेला आता दोरा गुंडाळून घेणार आहे. आपल्या घरामध्ये किती कुंकू असतात तरी थोडं पण कुंकू नवीन घ्यायचं असते, तर 1 छटा कुंकू घेतलेला आहे, कारण माझ्या घरामध्ये भरपूर कुंकू आहे. मला फक्त मानापुरतं घ्यायचं होतं. कोण कोण छोटे पण लावतंय, कोण कोण मोठे पण लावतंय, पण मला अशी सवय की थोडीशी मोठी मोठी कशी अशी छान पण दिसते, पूजा पण छान वाटते करायला, असं ठसठशीत दिसल्यानंतर. आणि वट सावित्री पौर्णिमा किंवा आता ही संक्रांतीचंच बघा, तर प्रत्येक वेळेस दोरा गुंडाळण्याचंच का बरं असते हे मला काही माहीत नाही. जर कुणाला माहिती असलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण त्यावेळेस पण वडाला दोरा गुंडाळतो, आणि आता खणाला पण आपण दोरा गुंडाळलेला आहे. नवऱ्याबद्दलचे उपवास किंवा त्यांच्यासाठी पूजा केलेली असते, तर त्याच्यामध्ये दोऱ्याचं का बरं एवढं महत्त्व आहे मला माहीत नाही. जर कुणाला माहिती असेल तर नक्की मला सांगा. उगा मनात आलं म्हणून, दुसऱ्या काही नाही. बघा, आपली खण रेडी झालेली आहेत. आता ठेवून देते. आणि सण म्हणल्यानंतर आपण मेकअप ते करतो, स्वतःला आवरतो, छान छान साड्या हे घालतो. तर म्हणलं चला आज त्यांना सुद्धा छान ड्रेस घालायचा आहे. मला एकदा रेडी करते आणि दाखवते की कसे दिसायलेत आज माझी विठ्ठल रुक्मिणी. मस्त फिटिंगचे ड्रेस, हार एकदम छान रेडी केलेला आहे. संक्रांतीच्या सणासाठी मस्त रेडी झालेले इथं. आता ठेवून देते मंदिरामध्ये. उजव्या हाताला विठ्ठलाची मूर्ती आणि विठ्ठलाच्या डाव्या हाताला रुक्मिणीची मूर्ती आता ठेवून घेतली. समोर चौरंग मांडून घेणार आहे. लाडूसाठी मस्त भाजून घेतलेली इथं, कारण लाडूची आणि तिळाच्या पोळ्याची सुद्धा तयारी मला आजच करून घ्यायची होती. हे आता शेंगदाणे मस्त भाजून घेतले, त्याचे टरफल आता काढून घेतलेले आहेत आणि गुळ खिसून घेतलेला आहे. म्हणजे आपले लाडू चिकटून काढून गुळ आपला पूर्ण वितळला आहे. आता टाकून घेते याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे. चला, आता लगेच बांधून घेणार आहे, गरम आहे तोपर्यंतच. छोटे छोटेच बांधणारे, जास्त काही मोठे मला बांधायचे नाही. तर कामाच्या वेळेला अजिबात गरम बिरम लागत नाही, हाताला चटकी बिटकी बसत नाही. तर कारण कामाची एवढी गडबड असते आपली. मस्त असा लाडू आल्या. चुडावर थोडासा गरम करून घ्यायचा, अगर थोडासा गोल करून घेणार आहे सगळा गरम करून. बघा, लगेच वाकायला लागलाय ते, अजिबात वेळ लागत नाही. आता जिथं चिटकवलंय ते त्याचं तोंड तिथं एकदा कट करून घेणार आहे आणि नंतरच हातात बसवून घेणार आहे. बघा, लगेच निघालंय ह्याचं तोंड, पण थोडंसं गरम करते, हातात बसवते. आता बरंचसं गरम झालेलं आहे. आपल्या आपण सुद्धा बसवू शकतो, असं काही नाही. फक्त ह्याचं तोंड पॅक करायचं. तोंड पॅक करून घेतलेला आहे. फक्त पोळ्याची थोडीशी भीती वाटते, पण व्यवस्थित जर दमाने केलं ना तर अजिबात पोळत नाही. आता दोन्ही हातामध्ये थोडे असे बसवून घेतले ना, पॅक केले. आता गॅस बंद करून टाकते. आता बाकीचा आवरायला सुरुवात करते.
त्याला चुडे घालून झालेत. आता पुढं बांगड्या पण घालून घेणार आहे. मेहंदी लावून ठेवलेली रात्री. आता नीलपेंट लावून घ्यायचंय आणि थोडीफार स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली. आता राहिलेला आवरून घेते आणि दाखवते तुम्हाला. बघा झाले माझं आवरून. सगळं आवरून घेतलेलं आहे. पूजेची तयारी थोडीफार काढून ठेवलेली आहे आणि आता करून घ्यायची मला पूजा. म्हणजे एका मैत्रिणींना लूक दाखवता येते आणि पूजेला सुरुवात करून घेता येते. बघा कशी वाटायची साडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता पूजा करून घेते. सर्वात अगोदर विठ्ठल रुक्मिणीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि जे सुगडे आणलेले आहेत तर कोणी खणी म्हणतात आणि कोणी सुगडेही म्हणतात. तर सुगडे मी मांडून घेतले. नंतर देवाला विठ्ठल रुक्मिणीला म्हणजेच हार घालून घेतला आणि उदबत्ती लावून घेतली. उदबत्ती लावल्यावर कसं घरातलं वातावरण हे प्रसन्न वाटतंय. वास सगळ्या घरामध्ये दरवळते. पण मला खरं तर वासाचा खूप त्रास होतो. पण अशा काही पूजेच्या वेळेला उदबत्ती लावण्याचा थोडासा आठास असते माझा. एरवी उदबत्ती सहसा मी वापरत नाही. देवांना मग पान सुपारी ठेवून घेतली. सुपारीची सर्वात अगोदर पूजा करून घ्यायची. त्याच्यानंतर मग जे आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे, वंटीचं जे सामान असते, जे की आपण रुक्मिणीसाठी आणलेलं असते, ते सगळं आता ठेवून घ्यायचं. त्याचबरोबर चुड्याचा मान असते. मी स्वतःलाही चुडे घालून घेतले आणि रुक्मिणीलाही चुडेदान केलं. त्याचबरोबर जे आपलं वाणाचं सामान असतं त्याच्याने वंटी भरून घ्यायची, रुक्मिणीची आणि तुळशी मातेची. मग मी रुक्मिणीची वंटी भरून घेतली. देवांच्या पाया पडून झालं. फुलं ही माझ्याकडे थोडीफार होते, ते देवांना वाहून घेतले. आता नंतर मला करून घ्यायची आहे तुळशीची पूजा. तुळशीच्या पूजेसाठी जे समोरचे 5 आपण खण मांडलेले असते त्यातले 2 खण काढून घ्यायचे असते. आणि जे त्याच्याबरोबर आलेली असती वाटी, त्याला काहीतरी आणखीन एक नाव आहे, तर ते ठेवून घ्यायची. मग त्याच्यानंतर मग पूर्ण ताटा आपल्या घरच्या देवाची वंटी भरून घ्यायची अगोदर हळदी कुंकू वाहून. आणि आता नंतर आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची. एक तुळशीची पूजा आपली झाली पाहिजे, म्हणजे तुळशीची वंटी भरणं झाली पाहिजे. त्याच्यासाठी घराच्या पाठीमागं जी आमची तुळस आहे रेग्युलरची, तर त्याला आता वोसून घेणार आहे. सगळं आवरता नाही म्हणलं तरी 1-1.5 वाजले होते मला कामाला. आता मला करून घ्यायची तुळशीची पूजा. त्याचबरोबर आपल्या महादेवाची पूजा आहे. सकाळी महादेवाची रेग्युलर पूजा माझी करून झालेली होती. आता तुळशीला अगोदर हळदी कुंकू लावून घेते. आणि ज्यावेळेस मेन संक्रांत असते त्यावेळेसच खरं तर छान वाटते. पण आपण ज्या दिवशी करायलो त्या दिवशी जरी आपण मनोभावी जरी पूजा केली तरी आपल्यालाही प्रसन्न वाटते आणि वर्षभरी आपल्याला त्या गोष्टीचं छान वाटत राहते. मग तुळशीची मी खणाने हे वंटी भरून घेतलेली आहे वाणसामानाने. त्याचबरोबर लाडवाचा नैवेद्य आहे ते पण दाखवून घेतलेला आहे. आणि अशा गडबडीमध्ये चुडे दान करायचे राहिले होते. मग नंतर माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, माझी चुडीच द्यायची राहिलेली आहे इथं तुळशी मातेला. मग नंतर चुडे मी देऊन घेतले तुळशी मातेसाठी. त्याचबरोबर महादेवावरती फुलंही वाहून घेतली. तुळशीलाही फुल वाहिलं होतं. हवा तर एवढी सुटली होती, पाठीमागं अजिबात दिवा राहणार नव्हता, एवढी हवा होती त्या दिवशी. आता ह्या क्षणाला कोण माझा व्हिडिओ बघायचे हे मला माहिती नाही. आणि जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत हे समजून सगळ्यांना आज हळदी कुंकू द्यायला लागले. आणि ही साधी सोपी पद्धत काढलेली मी सगळ्या मैत्रिणींना हळदी कुंकू देण्याची. आणि ज्या शक्य आहे तर त्यांनी नक्की माझ्या घरी हळदी कुंकाला या. तिळगुळ खा आणि गोड गोड खा. चला आता माझं झालं, तुम्हाला सगळ्यांना हळदी कुंकू लावून चला आता ताट ठेवून देते आणि साडी आता चेंज करून ठेवून देते आणि राहिलेल्या स्वयंपाकाला सुरुवात करून घेते.
तिळाच्या पोळ्यांची नैवेद्य केलेली तर तिळ आणि गुळ देवांपुरते आणि तुळशीला नैवेद्य दाखवण्यासाठी करून घेते. आणि पुरणाची पोळी मला सगळ्यात जास्त आवडते आमच्या घरामध्ये. पण आता सगळे नको म्हणले तर म्हणलं राहू द्या, आता खास तिळाच्या पोळ्या केल्यात संक्रांतीसाठी. चला आता आणखीन 2 पोळ्या राहिल्यात फक्त करायच्या. 2 पोळ्या करून घ्यायच्या आणि जेवण करून घ्यायचं आहे. पण पुरणाची पोळी खायला सगळेजण नको म्हणले म्हणून तिळाच्या पोळीचा बेत आखलेला आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, काही कमेंट्स असतील ते पण करा. आणि सगळेजण तिळगुळ खा, गोड गोड बोला. चला आता बाय.